हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रमानुसार विषय विज्ञान त्यामधील प्रकरण 4 सजीवांतील विविधता या प्रकरणाचे स्वाध्याय आपण आज या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका. चला तर मग या प्रकरणाचे आपण स्वाध्याय सोडवूया. त्यातला पहिलाच प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा. पहिली जोडी काय आहे बघूया. इथे जलचर आहे. जलचर कोणता आहे तर जलचर इथे मासा आहे. इथे पर्याय क्रमांक 4. उत्तर समोर लिहायचं आहे. बघा, उत्तर लिहिताना आपण काय करतो तर समोर असं करून पुढे मासा असं लिहायचं आहे. ओके, म्हणजे इथे मासा कुठे आहे ते इथे आहे. चिखलासारख्या दलदलीत राहणारे. चिखलासारख्या दलदलीत राहणारे. बघा, किंवा आणखी सोपं कोणतं वाटतं. उभयचर. उभयचर कोणतं आहे, बेडूक आहे. पाण्याच्या पृष्ठभागावर विहार करणारे कोण आहे, हंस आहे. आता एकच राहिला, चिखलासारख्या दलदलीत राहणारे म्हणजे कोण आहे, रान म्हैस. ओके, पहिल्याचं उत्तर इथे 4 आहे. दुसऱ्याचं उत्तर आहे 3 आहे. तिसरा 1 आहे आणि चौथा 2 आहे. कळते तुम्हाला? ओके, कळल्याचे तुम्ही व्यवस्थित जोड्या लावायच्या आहेत. त्यानंतर गटांमध्ये न बसणारा कोण ओळखा, कारण लिहा. तर या ठिकाणी गाय, घोडा, बकरी, मासा. इथे वेगळा कुठला आहे, मासा. मासा जलचर आहे. मासा हा जलचर आहे. बाकी हे भूचर आहे, भूमीवर राहणारे, जमिनीवर राहणारे प्राणी आहेत. दुसरं, आंबा, पेरू, कोथिंबीर. आता या ठिकाणी कोथिंबीर हे रोपटं आहे. कोथिंबीर हे रोपटे आहे. बाकी सर्व हे झाडे आहेत किंवा आपण त्याला झाडच आहेत. आंबा, पेरू आणि पिंपळ. कांगारू, चित्ता, झुरळ, हरिण. यामध्ये कुठला आहे, झुरळ वेगळा आहे. मूग, ज्वारी, गहू, बाजरी. यामध्ये मूग हे वेगळं आहे, कारण का हे तिन्ही द्विदल आहेत. एकदल आहेत. आणि मूग कसं आहे, द्विदल आहे. मूग द्विदल आहेत. ज्वारी, गहू, बाजरी हे एकदल आहेत. अशा प्रकारे आपण गटात न बसणारा ओळखलेला आहे. त्याची कारणेसुद्धा आपण सांगितलेली आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा, सत्य की असत्य ते लिहा. सत्य की असत्य ते लिहायचं आहे. मेंदी ही झुडूप प्रकारची वनस्पती आहे. हे उत्तर सत्य आहे. ओके, सत्य लिहा तिथे. किंवा टीक नाही करायचं. टीक सत्य असेल तर आपल्याला पुढे सत्य असं लिहायचं आहे. सोटमूळ असणारे वृक्ष लहान वादळात सहज कोसळून पडतात. हे असत्य आहे. कारण सोटमूळ असणारे जे वृक्ष असतात ते लहान वादळात कोसळून पडत नाही. कारण का, उदाहरण आंबा घ्या, फणस घ्या, हे मोठी झाडं असतात. त्यांचं सोटमूळ असतं, ते त्यांची मुळे खोलवर गेलेली असतात. आंब्याच्या झाडाला फुले येत नाही. असत्य, आंब्याच्या झाडाला फुले येतात. पांढरी अस्वळे वाळवंटात असतात. हे 15 कुठे असतात, ते बर्फाळ प्रदेशात असतात. काही जातींचे साप हे उभयचर असतात. तर रॉंग आहे. सर्व तिन्ही असत्य आहेत. एकच सत्य आहे, बाकी सर्व असत्य आहेत. क्रॉस जिथे केलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला असत्य लिहायचं आहे. या ठिकाणी चौथा प्रश्न, पहिल्या जोडीतील संबंध पाहून दुसऱ्या जोडीतील संबंध लिहा. झाडांच्या फांद्यावर राहणारे माकड. मग जमिनीवर कोण राहतो, माणूस पण राहतो. माणूस लिहू शकता, कुत्रा, गाय, बैल, काय पण लिहा. काय लिहू मी, गाय. माणूससुद्धा इथे माणूस कोणताही लिहू, जमिनीवर राहणारा कोणताही प्राणी तुम्ही लिहू शकता. असे या ठिकाणी तुम्हाला आवडेल तो लिहा. ओके, कोरड्या जमिनीवर राहणारी घोडा. गुहेत राहणारे कोण आहेत, वाघ, सिंह. तुम्हाला काय लिहायचे लिहा. कोळला, वाघ. ओके, वाघ लिहिलं. तुम्हाला आणखी दुसरा प्राणीसुद्धा लिहू शकता, कारण गुहेत अनेक प्राणी राहतात.
5वा, पुढील चित्रे नीट पहा, त्यावरून वनस्पतींविषयी कोणकोणती माहिती समजते, सगळे मुद्दे नोंदवहीत लिहा. आता यावरून तुम्हाला लक्षात येते या अगोदर काय निरीक्षण करायचं आपल्याला. या ठिकाणी यांची मुळे कशी आहेत, हे बघा मूळ खालपर्यंत गेलेलं आहे, हे सोटमूळ आहे. तर या वनस्पतींची मुळे बघा कशी आहेत, फायबरस आहेत म्हणजे तंतुमय आहेत. मुलांची आपण तुलना केली, पानं बघा, जर पानं घेतली तिथे तुम्हाला पानाचा आकार कळत असेल. हे पान जर आपण सुकवलं तर जाळीदार होऊन जातं. आणि हे थोडं लक्षात दिसतंय बघा, थोडंसं असं पान गहू मकांचं जर गवत वर्गीय जे वनस्पती आहेत त्यांचे पानं जर बघितलात तर त्यांचे पानं कसे असतात, असे असतात आणि इथे समांतर अशा शिराविन्यास असतात. ओके, मग तसंच ते पान आहे म्हणजे पानांचं निरीक्षण केलं आहे, मुळांचं निरीक्षण केलं आहे. आणि ज्यांचे सोटमूळ असतात ते कसे असतात, द्विदल असतात. आणि जे असे तंतुमय असतात ते त्या वनस्पती कशा असतात, एकदल असतात. ओके, आता वर्गीकरण बघा या प्रकारे तुम्ही लिहू शकता. त्यांची वैशिष्ट्य लिहायची आहेत. ओके, पहिलं चित्र काय आहे, सोटमूळ आहे, जाळीदार शिराविन्यास आहे, ही द्विबीजपत्री आहे. आपण ह्या दोघांवरून हे ओळखलं, ही द्विबीजपत्री आहे. वैशिष्ट्ये तंतुमुळे आहेत, पानांमध्ये समांतर शिराविन्यास आहे आणि ती एकबीजपत्री वनस्पती आहे. मका ॲक्च्युली मक्याचं उदाहरण आहे, मका आहे. सो एकबीजपत्री आहे. ते पानांवरून आणि मुळांवरून आपल्याला एकदल आहे की द्विदल आहे ते ओळखता येते. त्यानंतर तिसरं होतं 6वा प्रश्न, तुळस ही वनस्पती वृक्ष, झुडूप की रोपटे हे ठरवण्यासाठी आपण कोणकोणती वैशिष्ट्ये विचारात घेऊ शकतो. तर तुळस हे काय आहे, झुडूप आहे. का, त्यांची उंची 1 ते 3 फूट असते. आणखी दुसरं आहे, जमिनीपासून फांद्या येतात, त्या फार जाड किंवा मजबूत नसतात. कळलं आहे त्यावरून, म्हणूनच ते तुळस ही काय, झुडूप आहे. 7वं महत्त्वाचं आहे, एकबीजपत्री वनस्पती, द्विबीजपत्री वनस्पती यातील फरक स्पष्ट करा. आता फरक, एकबीजपत्री माहिती आहे, एकदल आणि द्विदल. एकबीजपत्री म्हणजे एकदल, द्विबीजपत्री म्हणजे द्विदल. द्विदल म्हणजे याचे बियांचे 2 भाग होतात, 2 पाकळ्या होतात, त्यांना द्विदल म्हणतो. जसे याला 2 पाकळ्या होत नाहीत, एकच बी असते, त्याला एकदल असे म्हणतात. आता यांचं वर्गीकरण कशावरून करू शकतो आपण, तर यांची बी काय, एकच बीजदल असते, 2 बीजदल असतं. कशामध्ये, द्विबीज. मुळं कशा असतात एकबीजपत्रीमध्ये, तंतुमय. आताच वरती 2 उदाहरणं पाहिली होती, 2 चित्र दिली होती, त्यावरून सुद्धा आपण हे लिहिलेलं आहे. द्विबीजपत्रीमध्ये सोटमूळ असते. पान कसे असतात, समांतर शिराविन्यास असतात. आणि या ठिकाणी जाळीदार शिराविन्यास असतात. आता उदाहरण लिहिलं आहे, एकबीजपत्रीमध्ये गहू मका, द्विबीजपत्रीमध्ये हरभरा मूग आंबा, वेगवेगळी उदाहरणं तुम्ही लिहू शकता. ओके, आता 8, बदक या प्राण्यांचा अधिवास कोणता आणि का. अधिवास म्हणजे राहण्याचे ठिकाण कोणतं आहे, तर बदक हा अधिवास जल आणि पाणथळ प्रदेश, म्हणजे पाण्यामध्ये पण राहतो तो, आणि पाणथळ प्रदेश या ठिकाणी तो राहतो. कारण का विचार, कारण बदक पाण्यात पोहते, अन्न मिळवतो, तसेच जमिनीवरही चालते व राहतो. 9 आहे, तुमच्या परिसरातील किमान 5 प्राण्यांचे निरीक्षण करा, त्यांचा अधिवास निश्चित करा. तुम्ही कोणतेही 5, मी या ठिकाणी जी 5 उदाहरणं घेतली आहेत तीच उदाहरणं तुम्ही घेतली पाहिजे अशी अट नाही. तुमच्या एरियामध्ये, तुमच्या परिसरामध्ये तुम्हाला दिसणारे प्राणी या ठिकाणी लिहू शकता. मी या ठिकाणी काय घेतले, गाय जमिनीवर राहते, कुत्रा जमिनीवर राहतो, चिमणी झाडावर राहते, तिथं हवा पण लिहू शकता, झाड किंवा हवा. बेडूक जमीन आणि पाणीवर राहते, मासा कशामध्ये राहतो, पाण्यामध्ये राहतो. वेगळी उदाहरणं घेऊन तुम्ही उत्तर लिहू शकता. अशा प्रकारे पूर्ण स्वाध्याय आपण सोडवला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.